गेल्या 1 महिन्यापासून मुंबईतील सर्वच कबूतरखाने आहेत ते बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यातच आपण आता आहोत ते म्हणजे दादर येथील कबूतरखान्यापाशी। याच कबूतरखान्यापासून हा जो विषय आहे तो सुरू झाला। येथील कबुतरांमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात आहे ते दमा अस्थमाचा जो त्रास आहे तो होऊ लागलेला होता। त्यामुळे कबूतरखाने बंद करण्यासंदर्भातली मागणी आहे ती या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी केलेली होती। त्यानंतर आपण पाहिलं तर हे सर्व कबूतरखाने आहेत ते बंद करण्यात आलेले होते। न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून महापालिकेने हे कबूतरखाने ताडपत्री टाकून बंद केलेले होते। हेच कबूतरखाने उघडण्यात यावे यासाठी या ठिकाणी आंदोलन देखील झाले, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय जरी गेला तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने जे आदेश दिले तेच कायम ठेवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यानंतर एका महिन्याभरात या ठिकाणी कबूतरांची संख्या आहे ते मोठ्या प्रमाणात घटल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण ही इमारत पाहतोय, याच इमारतीवरती मोठ्या प्रमाणात कबूतर आहे ते बसलेले असायचे। दाणे टाकतायत का कोणी ह्याची वाट पाहत असायचे, परंतु या ठिकाणी असणारे जे दाणे विक्रेते होते ते देखील या ठिकाणी त्यांचा व्यापार बंद करून दुसरीकडे गेल्याचं चित्र आहे ते सध्या पाहायला मिळतं। या परिसरात पोलिसांची व्हॅन आहे ती 24 तास ती सतर्क असते। या ठिकाणी कोणी दाणे टाकू नये अशी कोर्टाने आदेश दिल्याच्या नंतर महापालिकेने देखील कारवाई करण्यासंदर्भातले या ठिकाणी पोलिसांना देखील सांगितलेलं होतं। त्यामुळे सध्या जर चित्र पाहिलं तर दादर परिसरामधील बहुतांश कबूतर आहेत ते आता स्थलांतरित झालेले आहेत। या ठिकाणी कबूतरांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे नागरिकांना येथील स्थानिक जो दिलासा आहे तो मिळालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।